कोण होतीस तू, काय झालीस तूच्या आजच्या भागाची सुरुवात होते कावेरी पासून. तर आता इथे कावेरी साडी बघत असते जे तिला सुलक्षणाने दिलेली असते. माझे संस्कार, माझे विचार, माझी शिस्त पुढे नेण्याची ताकद फक्त तुझ्यात आहे असं म्हणते आता सुलक्षणा. आणि आता सगळं आठवत असतं कावेरीला फ्लॅशबॅक्स मध्ये. बघा प्रेक्षक हो, कसं सुलक्षणा म्हणत असते, सुलक्षणा धर्माधिकाऱ्याची उत्तराधिकारी म्हणून तूच शोभशील असं डोळ्यात अश्रू आणून म्हटलेले असते ना सुलक्षणा. हे सगळं आठवतं आता कावेरीला. तुमचं लग्न झालं की या घराची सगळी जबाबदारी मी तुझ्यावर सोपवणार आहे असं म्हणते आता सुलक्षणा. मा एवढा विश्वास दाखवतायत माझ्यावरती, एवढं कौतुक करतायत माझं, आणि मी काय करतेय, फसवतेय त्यांना असं म्हणते आता कावेरी. मनातल्या मनात म्हणत असते आता सगळं. आता काही होऊ दे, त्यांना खरं सांगून टाकायला हवं असं म्हणते आता कावेरी. का नाही सहन होत मला हे सगळं. तर आता तेवढ्यातच तिथे अमृता पाठीमागे येऊन थांबलेली असते. तर आता कावेरी ओळतेने बघते. तू इथे काय करतेस असं म्हणते आता कावेरी. तुझा हरलेला चेहरा कसा दिसतो हे बघायला आली होते मी असं म्हणते आता अमृता. तू माझा सत्य सांगणार होतीस ना त्या सुलक्षणाला. कावेरी, तुझे सगळे प्रयत्न वाया गेलेत आणि आता तर माझा आणि यशचं लग्न होऊन मी ऑफिशियल सून होणार आहे धर्माधिकाऱ्यांची असं म्हणते आता अमृता. तर आता अमृता इकडे तिकडे बघते आणि आता ती साडी घेते कावेरीची आणि आता ती लावून बघते स्वतःला. 2 दिवसात माझं आणि यशचं लग्न झाल्यावर तू काहीही करू शकणार नाहीस असं म्हणते आता अमृता. आणि आता ती साडी फेकून टाकते कावेरीच्या तोंडावर अमृता. तर आता कावेरी बघते अमृताकडे. तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आल्याशिवाय राहणार नाही अमृता असं म्हणते आता कावेरी. कारण आपण कितीही प्रयत्न केलेत तरी सत्य लपवून राहत नाही असं म्हणते आता कावेरी. आणि आता कावेरी घडी करते ती साडी. तर अमृता बघत असते आता त्या साडीकडे. हा नियम आहे असं म्हणते आता कावेरी. तर आता अमृता हसते. कसले नियम, असले नियम मी मानतच नाही असं म्हणते आता अमृता. तर आता ती म्हणते तू माझं काही वाकडं करू शकणार नाहीयेस, चॅलेंज आहे माझं असं म्हणते अमृता. आणि आता ती बांगड्या घालून बघत असते कावेरीच्या आपल्या हातामध्ये. तर आता कावेरी त्या बांगड्या काढून घेते तिच्या हातातून. घेतलं चॅलेंज असं म्हणते कावेरी. तर आता अमृता बघते त्या बांगड्यांकडे. काय ग झालात का दोघी तयार असं म्हणते सुलक्षणा. आले मावशी असं म्हणते अमृता. आणि आता अमृता जवळ येते कावेरीच्या. ऑल द बेस्ट असं म्हणते आता अमृता. आणि आता ती कावेरीच्या खांद्याला हात लावते. काही करून हे लग्न थांबायला हवं असं म्हणते आता कावेरी मनातल्या मनात. तर आता इथे मेहंदीची तयारी झालेली असते. घर सजवलेलं असतं पूर्ण धर्माधिकाऱ्यांचं. खूप छान सजावट केलेली असते बघा प्रेक्षक हो. आणि मेहंदीचे कोण सुद्धा ठेवलेले असतात मध्ये. विद्याताई अहो खूप टेन्शन येते असं म्हणते आता कावेरी. आपल्या हातात काहीच नाही आहे. तर आता विद्या कावेरीला सजवत असते तेव्हा हे सगळं बोलणं चालू असतं बघा प्रेक्षक हो. कावेरी वहिनी असं म्हणते आता विद्या. यश भाऊजी गेलेत ना त्या माणसाला शोधायला असं म्हणते आता विद्या. अमृताच्या विरोधात काही ना काही पुरावा घेऊन येतील असते, काळजी करू नका असं म्हणते आता विद्या. हो पण असं म्हणते आता कावेरी. सगळं नीट व्हायला हवं असं म्हणते आता कावेरी. आणि तेही वेळेच्या आत. कावेरी वहिनी असं म्हणते आता विद्या. सगळं नीट होईल. हे बघा तुमचा यश भाऊजींवर विश्वास आहे ना असं म्हणते आता विद्या. स्वतःपेक्षाही जास्त असं म्हणते आता कावेरी. मग झालं तर मला खात्री आहे लग्न तुमचं आणि यश भाऊजींचंच होणार आहे. हवं तर लिहून घ्या माझ्याकडून. आणि आता थोडं हसा. तर आता इथे यश म्हणत असतो, बरं झालं जिजू तुम्ही फोनवरून लोकेशन शोधून काढलं त्याचं, काहीही करून त्या माणसाला शोधून काढूया असं म्हणत होता यश मोहितला. आणि आता मोहित आणि यश जात असतात गाडीतून. यश तू एकदा अमृताची कंप्लेंट कर मग बघ आमच्याकडे कशी पोपटासारखी बोलेल ती असं म्हणत होता मोहित. नाही जिजू विदाऊट एव्हिडन्स जर तिला पकडलं ना तर ती रमाकडून सिंपती गेन करेन आणि मा सुद्धा नाराज होईल. आता पहिला पुरावा शोधून काढूया असं म्हणत होता यश. यश असं म्हणत होता मोहित. यश थांब, इथे पोचलोय आपण असं म्हणतो आता मोहित. लेट्स फाइंड हिम असं म्हणत होता यश. तो इथेच कुठेतरी असला पाहिजे तसं म्हणत होता यश. तर आता मोहित आणि यश जातात बाहेर शोधायला. तर आता इथे उदय तयार होऊन बाहेर आलेला असतो. तर आता इथे उदय कावेरीच्या खोलीसमोर थांबतो, उभारतो तिथे तो आणि खुश असतो आणि बघत असतो तो खिडकीतून दरवाजातून आणि तो नॉक करतो. तर आता इथे विद्या तयार करत असते कावेरीला. तर आता उदय दरवाजा उघडून येतो आत. उदय भाऊजी असं म्हणते आता विद्या. तर आता कावेरी ओळते. अहो तुम्ही इथे काय करताय असं म्हणते आता विद्या. नवरदेवाने नवरीला बघायचं नसतं लग्नाच्या आधी असं म्हणते विद्या. तुम्ही जा बरं इथून, त्या तयार होत आहेत असं म्हणते विद्या. अहो वहिनी असं म्हणत होता उदय. तुम्ही असं बोलताय जसं की माझं पहिल्यांदाच लग्न होते तिच्याशी असं म्हणत होता उदय. तर आता कावेरीला आवडत नाहीये काय. आम्हाला एक लहान मुलगा विसरला तुम्ही असं म्हणत होता उदय. तरी पण जा इथून भाऊजी तुम्ही. भाऊजी मी नाही ऐकणार, तुम्ही जा बरं असं म्हणते आता विद्या. आणि आता ती दरवाजा लावून घेते. भाऊजी असं म्हणते ती. आणि काऊ तुझ्या शब्दासाठी मी चिकूची आई आणि ह्या घरची सून झाले, पण उदय भाऊजींची बायको नाही ग होऊ शकत असं म्हणते आता कावेरी. यश कुठे आहात तुम्ही असं म्हणते आता कावेरी मनातल्या मनात. तर आता इथे यश आणि मोहित शोधत असतात त्या माणसाला, फुलवाल्याला. जिजू
इथे एकदम दुकानं सोडलं की ते काहीच नाही असं म्हणत होता यश. इथे विचारूया ह्याला असं म्हणत होता यश. आणि समोरच बसलेला असतो बघा तो प्रेक्षक हकला माणूस यांनी फुलं दिलेली असतात अमृताला विषारी. दादा इथे कोणी फुलवाला आहे का ज्याची नर्सरी आहे असं म्हणतो आता मोहित. तर आता तो मुलगा सगळा ऐकतो बघा हे प्रेक्षक हो. आणि आता तो तिथे चहा पीत बसलेला असतो. ते का माहित नाही असं म्हणतात आता शॉपकीपर्स. तर आता हा मुलगा सतर्क होतो. ताईने पैसे घेऊन ह्याच माणसाला पाठवलं असेल का असं ओळखतो आणि बघतो तो माणूस, तो हकला माणूस फुलवाला. तर आता मोहितचे बूट बघतो तो. तर पोलिसांचे असतात ना ते. तर आता त्याला कळतं काय हा तर पोलीस दिसतोय असं म्हणत होता तो. म्हणजे मला पैसे द्यायच्या ऐवजी ह्याने मला पकडायला पोलीस पाठवले असं म्हणत होता तो. तर आता यश इकडे तिकडे शोधत असतो. तर आता सुलक्षणा म्हणते घ्या असं म्हणून आणून देते. कोण? मेहंदीचा. नवरींच्या हातावर छान छान मेहंदी काढा घ्या असं म्हणून सुलक्षणा मेहंदीचे कोण देते. बरोबर काढा हा मेहंदी. विद्या पौर्णिमा सुद्धा काढून घ्या मेहंदी असं म्हणते आता सुलक्षणा. पण मला कोण काढेल असं म्हणते आता पौर्णिमा. ए विद्या असं म्हणते आता पौर्णिमा. काढता येते का मेहंदी? काढ काढ. चल 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 असं म्हणते पौर्णिमा. तर आता विद्या म्हणते मा चहा मी नंतर घेते असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता कावेरीला आठवतं माझं आणि यशचं लग्न होऊन मी ऑफिशियल होऊन होणार आहे या घरची असं म्हणते आता अमृता. हे सगळं आठवत असतं कावेरीला माझ्या प्रत्येक हार्टबीटमध्ये. फक्त तुमचं नाव आहे असं म्हणत होता यश. कोणीही आपल्याला वेगळं करू शकत नाही असं म्हणत होता यश. माझ्या हातात लग्नाची मेहंदी काढायला सुरुवात झाली तरी सुद्धा अजून यश कसे काय नाही आले असं म्हणते आता कावेरी. आता खूप टेन्शनमध्ये असते ती. तर आता कावेरी इकडे तिकडे बघायला लागते. एक मिनिट हा असं म्हणते आता कावेरी. आलेच असं म्हणून आता कावेरी निघून जाते तिथून. तर आता कावेरी आत जाते. तर आता इथे हा मुलगा जो असतो अमृताला फुल देणार तो पळून जातो. ए थांब थांब असं म्हणून शॉपकीपर येतो त्याच्याकडे. तर आता तो मुलगा थांबतो. तर आता यशला तेवढ्यातच कॉल येतो कावेरीचा. चहाचे पैसे कोण देणार असं म्हणतो शॉपकीपर. देतो देतो असं म्हणतो आणि देतो तो पैसे. पैसे घ्या असं म्हणून देतो आणि तिथे पाठीमागे थांबलेले असतात यश आणि मोहित. तर आता कावेरीचा कॉल घेतो यश. तर आता कावेरी बोलायला लागते हॅलो यश. कावेरी असं म्हणत होता यश. हॅलो हॅलो कावेरी असं म्हणत होता तो. तर आता कावेरीच्या डोळ्यात खूप अश्रू असतात. धड मेहंदी पण काढता येत नाही तुला असं म्हणते आता पौर्णिमा. ए तनू तुला माहिती आहे ना कावेरीच्या हातावर उदयचं नाव लिहायचं आहे लक्षात ठेव असं म्हणते आता पौर्णिमा. तर आता यश हे सगळं ऐकतो आणि कावेरी रडायला लागते खूप. आणि ये प्रियांका अमृताच्या हातावरती यशचं नाव लिहायचं आहे हा असं म्हणते पौर्णिमा. लक्षात राहील ना. तर आता सुलक्षणा हसत असते. मात्र इथे खूप दुःखी असतात यश आणि कावेरी. मी काय म्हणते बहिणी त्यापेक्षा तुम्हीच तुमच्या दोन्ही मुलांची नावं तुमच्या दोन्ही सुनांच्या हातावर काढा असं म्हणते आता पौर्णिमा. तर आता यशला त्रास होत असतो हे सगळं ऐकून. तर आता इथे यशला खूप त्रास होत असतो आणि आता तो फोन तो ठेवतो. कावेरी मात्र इथे रडतच असते. तर यशला त्रास होत असतो. कावेरीच्या हाताला मेहंदी लावायला सुरुवात झाली आहे असं म्हणत होता यश. तरी अमृताच्या विरोधात काही सापडलं नाही आहे मला असं म्हणत होता यश. तर आता इथे पौर्णिमा अगं पण कावेरी कुठे गेली असं म्हणते आता पौर्णिमा. आता होती इथे. तर सुलक्षणा शोधायला लागते. ए कावेरी कावेरी असं म्हणत असते आता पौर्णिमा. कावेरी मात्र खूप रडत असते तिथे. कावेरी कुठे गेली आहे ही असं म्हणते आता पौर्णिमा. कावेरी असं म्हणते आता सुलक्षणा. ये इथे लवकर इकडे ये तू काढ मेहंदी. विद्या कशी काढतेस का असं म्हणते आता पौर्णिमा. आता कावेरी येऊन बसते आणि आता कावेरीच्या डोळ्यात अश्रू असतात. तर आता इथे पौर्णिमा आणि विद्या सुद्धा काढत असतात आपली आपली मेहंदी. आणि आता इथे यश बसलेला असतो बाकावरती आणि मोहित त्याला बघतो. तर आता इथे यशला खूप त्रास होत असतो. यश असं म्हणतो होता मोहित. मला वाटतं तो माणूस निसटला इथून असं म्हणतो होता मोहित. इथे आल्यानंतर त्याने त्याचा फोन बंद केला आणि त्याने तो निघून गेला असं म्हणत होता मोहित. यश आपल्याला निघायला हवं. कावेरी वाट बघत असेल असं म्हणत होता मोहित. नाही चिचू असं म्हणत होता यश. मला रिकामा हाताने घरी नाही जायचं आहे असं म्हणत होता यश. यश अरे कावेरी एकटी सगळ्यांना तोंड देत असेल असं म्हणत होता मोहित. तू जर घरी गेलास तर तिला तुझी मदत होईल असं म्हणत होता मोहित. मी त्या माणसाला शोधल्याशिवाय घरी जाणारच नाही असं म्हणत होता यश. यश ट्राय टू अंडरस्टँड पण आता कावेरीला सगळ्यात जास्त तुझी गरज आहे असं म्हणत होता मोहित. निदान कावेरीसाठी तुला घरी जायलाच हवं असं म्हणत होता मोहित. तर आता विचार करायला लागतो यश आणि चल 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 असं म्हणतो मोहित आणि आता यशला घेऊन जातो तो तिकडे. तर आता मोहित आणि यश चालत असतात. तर आता इथे मोहित मात्र बघत असतो इकडे तिकडे आणि तो मुलगा लपलेला असतो तिथेच. आणि आता तिथेच सुलक्षणाची मैत्रीण म्हणजेच अमृताची आई तिथे बघते ते दोघांनी म्हणते हे दोघं काय इथे करतायत असं म्हणते ती. तर आता इथे कावेरी विचारत असते अमृता कावेरी मोठी सून आहे असं म्हणते आता सुलक्षणा. त्यामुळे पहिला हक्क तिचा आहे असं म्हणते आता सुलक्षणा. देवा असं म्हणते आता कावेरी. आता माझ्या हातावर यशच्या ऐवजी उदय भाऊजींचं नाव लिहिलेलं जाईल असं म्हणते आता कावेरी. आधी तिला काढते मग तुझ्या हातावर काढते असं म्हणते सुलक्षणा. दे असं म्हणते आता तो कोण. आणि आता सुलक्षणा काढणार असते कावेरीच्या हातावर उदयचं नाव. हात दे असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता सुलक्षणा काढणार असते उदयचं नाव. तर आता कावेरी मुठ्ठी बंद करते. अगं असं काय करतेस असं म्हणते आता सुलक्षणा. उदयचं नाव लिहितेय म्हणून लाजतेस की काय असं म्हणते आता सुलक्षणा.
तर आता हसायला लागते सुलक्षणा. वेडाबाई असं म्हणते आणि दे दे असं म्हणते सुलक्षणा. तर आता तयार होत नाही कावेरी. मावशी असं म्हणते अमृता. लवकर कर ना, तुला माझ्या हातावरती यशचं नाव ही लिहायचं आहे असं म्हणते आता सुलक्षणाला अमृता. हो हो असं म्हणते आता सुलक्षणा. येते येते थांब. अगं अमृता किती घाई आहे ना गं तुला असं म्हणते आता विद्या. ज्यांचं ठरलंय ना त्यांचंच नाव लिहिणार आहे. तर आता इथे सुलक्षणा लिहायला घेते. तर आता कावेरी म्हणते मा नवऱ्याचं नाव लपवायचं असतं ना मेहंदीमध्ये. हो असं म्हणते तर सुलक्षणा. पण मी ठरवलंय काय लिहायचं आहे ते असं म्हणते तर सुलक्षणा. तर आता विद्या येते. हो ना मा, आणि लपवलं नाही तर शोधण्याची पज्जा कशी येणार असं म्हणते तर विद्या. को बाई हे काय मी तुमच्या आजकालच्या मुलींचं मला काय जमणार नाही हो असं म्हणते सुलक्षणा. मी अगदी सोडी सरळ मेहंदी काढणार होते आणि त्यात उदयचं नाव लिहिणार होते, पण हरकत नाही, तुम्हाला हवं तसं करा असं म्हणते आता सुलक्षणा. छान लपू हा उदयचं नाव, त्याला शोधता येता कामा नये, बरोबर ना असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता इथे विद्या बघते कावेरीकडे आणि आता तिला धीर देते ती. तर आता इथे मेहंदी काढत असतात कावेरीच्या हातावर आणि अमृताच्याही हातावर. तर आता सुलक्षणा म्हणते अमृता तू सुद्धा यशचं असंच नाव लिही हा, त्याला शोधणं कठीण होईल असं म्हणते सुलक्षणा. हो असं म्हणते अमृता. बरोबर ना असं म्हणते आता सुलक्षणा. पौर्णिमा मी जरा ह्यांच्यासाठी काढा करून घेते आणि माझं जप राहिला तोही करून येते, तोपर्यंत तू राहा यांच्यासोबत आणि बघ का हवं नको ते. आणि सगळ्या जणींनी मेहंदी काढतात का नाही तेही लक्ष ठेव. हो मी घेईन काळजी असं म्हणते आता पौर्णिमा आणि सुलक्षणा जाते निघून तिथे. ए विद्या ये ना इथे, पूर्ण कर ना माझी मेहंदी असं म्हणते आता पौर्णिमा. तर आता विद्या म्हणते हो हो. तर आता गेली इथून उठून तिथे. नीट काढ ना, कशी डिझाईन काढली आहेस आणि सांगते मला येते म्हणून मेहंदी असं म्हणते आता पौर्णिमा. तर आता इथे बघू अमृता असं म्हणून पौर्णिमा बघत असते मेहंदी अमृताची. वा काय सुंदर काढली हा मेहंदी असं म्हणते आता पौर्णिमा. आणि आता इथे कावेरी सुद्धा फोनवर मेसेज करत असते आणि तिच्या हातावर ही मेहंदी काढत असतात. अहो आई लवकर या ना, मला कामं पण आहे तो असं म्हणते तर विद्या. आली आली असं म्हणते तर पौर्णिमा. तर आता इथे अमृता बघत असते कावेरीच्या मेहंदीकडे. हॅलो असं म्हणते आता कावेरी आणि आता ती फोनवर बोलत असते. कावेरी वहिनी आहो, माझी मेहंदी लाल नाही झाली, तुमची अजून बाकीच आहे. कावेरी वहिनी आहो, मेहंदी आज आहे तुमची, फोन बाजूला ठेवा बरं असं म्हणते आता अमृता. नाहीतर लग्नाचा मुहूर्त येईल आणि तोपर्यंत तुमची मेहंदी पूर्णच होणार नाही असं म्हणते आता अमृता. तर आता कावेरी बघते अमृताकडे. तर आता कावेरी बाजूला ठेवते आपला फोन. तर आता ती बाई म्हणते झाले तुमची मेहंदी काढून. तर आता अमृता बघत असते कावेरीकडे आणि आता अमृता इकडे तिकडे बघत असते. एक मिनिट असं म्हणते आता अमृता आणि आता ती कावेरीकडे जाते. कावेरी बहिणी असं म्हणते आता अमृता. माझी मेहंदी बघा ना कशी आहे असं म्हणते आता अमृता. आवडली असं म्हणते आता ती. तर आता कावेरी म्हणते अहो तुम्ही माझ्या मेहंदीकडे बघितलीच नाही, बघा ना असं म्हणते आता अमृता. बघा बघा असं म्हणते आता अमृता आणि दाखवते तिची मेहंदी अमृता कावेरीला. आवडली का माझी मेहंदी असं म्हणते आता अमृता. तर आता कावेरी म्हणते आज मेहंदी लागली आहे, उद्या माझ्या गळ्यात मंगळसूत्र असेल असं म्हणते आता अमृता, तेही यशच्या नावाचं. बघूया कशी अडवतेस तुम्हाला असं म्हणते आता अमृता या घरची सोन होण्यापासून. तर आता कावेरी बघते अमृताकडे आणि फोनवर काय करत होतीस, त्या फुलवाल्याला फोन करत होतीस का असं म्हणते आता अमृता. तर आता कावेरीला आठवतं. काय झालं, स्विच ऑफ येतोय, लागत नाही आहे असं म्हणते आता अमृता. कावेरी असं म्हणते आता ती, त्या फुलवाल्याचा फोन कधी लागणारच नाही, उगाच प्रयत्न नको करूस असं म्हणते आता अमृता. तर आता कावेरीला शंका येते. आलेच असं म्हणून आता उठते तिथून अमृता आणि निघून जाते तिथून. तर आता यश आलेला असतो. आता तो कावेरीकडे बघतो. तर आता कावेरी बघते यशला. तर आता विद्या सुद्धा बघते यशकडे. तर आता खुणावते कावेरी. तर आता यश म्हणतो नाही. तर आता परत कावेरीला टेन्शन येतं. यश फक्त कावेरीचं आहे असं म्हणत यश आणि कावेरी फक्त यशची. पण हेच कावेरीला पटत नाही अजून असं म्हणत होता यश. तर आता कावेरी आज मेहंदी लागली आहे, उद्या माझ्या गळ्यात मंगळसूत्र असेल, तेही यशच्या नावाचं असं म्हटलेले असते ना अमृता. आठवत असतात कावेरीला आणि आता ती बघत असते यशकडे. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तरी कॅपमध्ये काय आहे ते. भाऊजी ह्यात काही कपडे आहेत, दागिने आहेत, पैसे आहेत, ही बॅग घ्या आणि इथनं पळून जा असं म्हणते आता विद्या. विद्याताई काय बोलताय तुम्ही असं म्हणते आता कावेरी. चिकू घर सगळं मी सांभाळेन, पण प्लीज तुम्ही दोघं इथून पळून जा. आता जे काय होईल त्याला दोघे मिळून सामारे जाऊ असं म्हणतो आता यश. चला असं म्हणतो आता यश आणि आता तो घेऊन जाणारच असतो बघा प्रेक्षक हो कावेरीला. तर पुढे काय होतं माहित नाही आता आपल्या. आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.